सत्तेच्या चुंबकीय बळावर अख्खा पक्षच पळवता येतो का? निवडणूक आयोगाचा 78 पानांचा निकाल कायदेशीर होता की त्यात त्रुटींचा महापूर होता? शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं, यावरच सध्या सुप्रीम कोर्टात नियमित ऐतिहासिक सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सलग 6 दिवस युक्तिवाद केले. होय, 6 दिवस. अनेक जण याला 5 दिवसांची सुनावणी म्हणतात, पण 31 जुलैच्या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष नव्हतं. पण आपण 31 जुलैच्या सुनावणीपासूनच या सगळ्या सुनावणीचं फॉलोअप घेतो, याचं वार्तांकन करतो, त्याचं विश्लेषण करतो. त्यामुळेच या 6 दिवसांच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निकालातल्या कायदेशीर त्रुटी दाखवून देणारे 7 कोणते युक्तिवाद केले? सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी विचारलेले 3 कळीचे प्रश्न कोणते होते? या प्रश्नांनी रंगात आलेल्या सुनावणीची दिशा कशी फिरवून टाकली? आणि 6 दिवसाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाला शिवसेना परत मिळण्याची आशा का निर्माण झाली? हेच अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून सांगणार आहे. सुनावणीचा बिटवीन द लाईन अर्थ उलगडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. सुरुवातीलाच आपण 6 दिवसांच्या सुनावणीत नेमकं काय घडलं ते बघू. 17 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं ठाकरेंची शिवसेना शिंदेंना दिली होती. त्यासाठी 78 पानांच्या आपल्या अंतिम आदेशात शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यामागची कारणमीमांसा देखील स्पष्ट करण्यात आली होती. आयोगाच्या याच निकालाला उद्धव ठाकरेंच्या वतीनं सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. त्यावर तब्बल 3.5 वर्षांनी आता नियमित सुनावणी सुरू झाली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. सुरुवातीलाच याचिकाकर्त्यांचे म्हणजेच ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी 6 दिवसात निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातला आपला युक्तिवाद पूर्ण केला. 31 जुलै, 5 आणि 6 ऑगस्ट, 11, 12 आणि 13 ऑगस्ट या 6 दिवसात हा युक्तिवाद झाला. आता या 6 दिवसात काय काय झालं सुनावणीमध्ये हेच मी तुम्हाला सुरुवातीला थोडक्यात सांगतो. पहिल्या दिवशी 31 जुलैला सुनावणीची औपचारिक सुरुवात झाली. सिब्बल यांनी बंडखोरीचा पाया घटनाबाह्य असल्याचं सांगत याला संविधानिक आत्महत्या, कॉन्स्टिट्यूशनल हाराकिरी म्हटलं. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय घटनाबाह्य आहे असं सिब्बल यांनी या दिवसामध्ये सांगितलं. दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टला सिब्बल यांनी शिवसेनेची 2018 ची पक्ष घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर अधिकृतपणे नोंदवलेली असल्याचे पुरावे कोर्टाला दिले. तिसऱ्या दिवशी 6 ऑगस्टला सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरच कायदेशीर हल्ला चढवला. सिम्बल ऑर्डरच्या परिच्छेद 15 अंतर्गत पक्षाच्या अंतर्गत रचनेचं परीक्षण करण्याचा अधिकारच आयोगाला नाही हा मुद्दा सिब्बल यांनी लावून धरला. कोर्टानं पक्षांतर हे घटनात्मक पाप असल्याचं निरीक्षण देखील या दिवशी नोंदवलं. चौथ्या दिवशी 11 ऑगस्टला राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या 2 संकल्पनांमधला फरक सिब्बल यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये मांडला, स्पष्ट केला. 5व्या दिवशी 12 ऑगस्टला शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेची वस्तुस्थिती मांडण्यात आली. याच दिवशी न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नानं ठाकरे गटाची मोठी कोंडी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आणि 6व्या दिवशी 13 ऑगस्टला सिब्बल यांनी युक्तिवाद संपवत असतानाच एसआर बोमई खटल्याचा दाखला देऊन निवडणूक आयोगाच्या निकालातल्या कायदेशीर त्रुटी उघड्या पडल्या. आता आपण कपिल सिब्बल यांचे 7 महत्वाचे युक्तिवाद कोणते आहेत ते बघू. निवडणूक आयोगाच्या 78 पानी निकालपत्रातल्या कायदेशीर दृष्ट्या दुबळ्या बाजू उघड्या करत असतानाच कपिल सिब्बल यांनी 7 महत्वाचे युक्तिवाद केले. शिवसेना पुन्हा ठाकरेंना मिळवून देण्यासाठी हे युक्तिवाद कळीचे, महत्वाचे, निर्णायक ठरू शकतात. त्यातला पहिला युक्तिवाद आहे तो म्हणजे राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष. राजकीय पक्ष म्हणजे मूळ संघटना ज्यात लाखो कार्यकर्ते आले, पदाधिकारी आले आणि मतदार असतात. विधिमंडळ पक्ष म्हणजे केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी. निवडणूक आयोगाने केवळ विधिमंडळात कोणाचं बहुमत आहे या निकषावर अख्खा पक्ष बंडखोर गटाच्या ताब्यात दिला. आमदार फुटले म्हणजे मूळ पक्ष फुटला असं होत नाही. विधिमंडळ पक्ष हा मूळ राजकीय पक्षाच्या नियंत्रणाखालीच असतो. तो स्वतः मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही असं सिब्बल यांनी या युक्तिवादामध्ये सांगितलं. त्याच्यासोबतच आमदार अपात्रता प्रकरणातही सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं निकालपत्रात आपल्या विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं होतं. हाच सिब्बल यांच्या युक्तिवादातला महत्वाचा पहिला मुद्दा होता. त्यांनी दुसरा युक्तिवाद केला तो म्हणजे निवडणूक आयोगाचं मर्यादित अधिकार क्षेत्र. संविधानातल्या कलम 29 अ आणि सिम्बल ऑर्डर मधल्या परिच्छेद 15 हे आयोगाला चिन्ह निश्चितीचे अधिकार देतात. पण आयोगानं थेट शिवसेनेची 2018 ची घटना लोकशाही विरोधी ठरवली. एखाद्या पक्षाची अंतर्गत घटना कशी असावी हे ठरवण्याचा आयोगाला अधिकारच आपल्या कायद्यानं दिलेला नाही.
आयोग हे केवळ एक लवाद आहे, ते न्यायाधिकरण नाही. ते म्हणजे स्वतः न्याय देऊ शकत नाही. घटना लोकशाही विरोधी वाटत असेल तर आयोग दुरुस्ती सुचवू शकतो किंवा मान्यता त्या पक्षाची रद्द करू शकतो, पण मूळ पक्षच दुसऱ्याला बहाल करू शकत नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. त्यांचा तिसरा युक्तिवाद आहे तो म्हणजे 2018च्या पक्ष घटनेचं कायदेशीर अस्तित्व. निवडणूक आयोगानं आपल्या 78 पानी निकालात म्हटलं होतं की शिवसेनेची 2018ची पक्ष घटना त्यांच्या रेकॉर्डवर उपलब्धच नाही. म्हणूनच त्यांनी 1999च्या जुन्या पक्ष घटनेचा आधार घेत हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला होता. सिब्बल यांनी कोर्टासमोर 4 एप्रिल 2018चं निवडणूक आयोगाला सादर केलेलं पत्रच इथं कोर्टापुढे मांडलं. त्यावर निवडणूक आयोगाचा अधिकृत रिसिट स्टॅम्प होता, म्हणजेच पत्र जमा केल्याचा पुरावा सिब्बल यांनी कोर्टाला दिला. हे पत्र आयोगाच्या फाईलमध्ये होतं, तर मग घटना रेकॉर्डवर नाही हा खोटा दावा निकालात कसा काय की निवडणूक आयोगाने केला असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. आणि त्यांचा चौथा युक्तिवाद आहे तो म्हणजे संघटनात्मक बहुमताकडे केलेलं जाणीवपूर्वक दुर्लक्ष. ठाकरे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतलं प्रचंड बहुमत म्हणजे 160 पैकी जवळपास सगळे सदस्य, त्याच्यासोबतच बहुसंख्य जिल्हा प्रमुख आणि 19,40,000पेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचं समर्थन होतं. या उलट शिंदे गटाकडे केवळ 4,48,000 इतकेच प्राथमिक सदस्य होते. निवडणूक आयोगाने या प्रचंड संघटनात्मक बहुमताकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली आणि केवळ आमदारांच्या संख्येवर मूळ पक्ष हा शिंदेंना दिला असा मुद्दा देखील सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांचा पाचवा युक्तिवाद आहे तो म्हणजे मुख्य नेतेपदाची घटनाबाह्य निर्मिती. सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणखी एक मुद्दा आणून दिला की शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता असं कोणतंही पदच अस्तित्वात नाही. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीनंतर स्वतःसाठी मुख्य नेते हे पद बेकायदेशीरपणे घटनाबाह्यपणे तयार केले. मूळ घटनेत नसलेल्या पदाच्या आधारे त्यांनी स्वतःची केलेली नियुक्तीच पूर्णपणे बेकायदेशीर ठरते असा मुद्दा देखील कोर्टाच्या त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा सहावा युक्तिवाद आहे तो म्हणजे स्नोबॉलिंगचा धोका आणि मॅग्नेट इफेक्ट. स्नोबॉलिंग म्हणजे बर्फाचा लहान गोळा डोंगरावरून खाली येताना जसा मोठा होतो तसंच हे आहे. 20 जून 2022ला शिंदेच्या नेतृत्वात बंडाचं पहिले निशाण फडकवलं गेलं तेव्हा त्यांच्यासोबत केवळ 16 आमदार बाहेर पडले होते ठाकरेंच्या शिवसेनेमधून असं सिब्बल सांगतायत. विधानसभा अध्यक्षांनी त्याच वेळी अपात्रतेचा निर्णय घेतला असता तर बंडखोर आमदार अपात्र ठरले असते, पण शिंदे बंडखोरी करून ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून स्वतः सत्तेच्या खुर्चीवर बसले. अपात्रतेचा निर्णयही लांबणीवर पडला. त्यामुळं सत्तेच्या चुंबकीय आकर्षणामुळं इतर आमदार देखील शिंदे गटामध्ये सामील झाले. सिब्बल यांनी बहुजन समाज पक्षाच्या खटल्याचा दाखला देत स्पष्ट केलं की नंतर गोळा झालेल्या संख्येच्या बळावर मूळ बंडखोरीला कायदेशीर ठरवता येत नाही. कायदेशीरता ठरवण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसाची स्थितीच वैध मानली पाहिजे, म्हणजे पहिल्या दिवशी जे काही स्टेटस असेल बंडखोरीचं तेच अंतिम मानायला पाहिजे आणि त्याच्याच आधारावर निकाल द्यायला पाहिजे असं सिब्बल म्हणतात. आणि त्यांचा सहावा सगळ्यात महत्वाचा युक्तिवाद आहे तो म्हणजे पूर्वनियोजित निष्कर्ष. सिब्बल यांनी थेट आरोपच केलाय की निवडणूक आयोगाचा निकाल हा न्याय नव्हता, तर तो आधीच ठरवलेला निष्कर्ष होता. आयोगाने आधी ठरवलं की एकनाथ शिंदे यांनाच पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण द्यायचं आणि मग त्या निष्कर्षाचं समर्थन करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची घटना लोकशाही विरोधी ठरवणं, संघटनात्मक बहुमत नाकारणं आणि केवळ विधिमंडळातल्या बहुमताचा आधार घेणं अशा सोयीस्कर पळवाटा शोधल्या. हे झालं सिब्बल यांचे 7 युक्तिवाद. आता आपण सुप्रीम कोर्टानं या 7 युक्तिवादाच्या निमित्ताने विचारलेले 3 कळीचे प्रश्न आणि निरीक्षण बघणार आहोत. तर या 6 दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीत केवळ कपिल सिब्बल यांनीच युक्तिवाद केला नाही, तर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांनीही वेळोवेळी सिब्बल यांच्यावर प्रश्नांचा बळीमार केला. यावेळी विचारलेले 3 कळीचे प्रश्न आणि त्यांची निरीक्षणं या सुनावणीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरलं. त्यातला पहिला प्रश्न होता तो म्हणजे पक्ष घटनेतली लोकशाही आणि एक व्यक्ती रचना. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शिवसेनेच्या अंतर्गत लोकशाहीवर आणि 2018च्या घटना दुरुस्तीवर थेट बोट ठेवलं. सरन्यायाधीशांनी सिब्बलांना विचारलं की शिवसेनेची मूळ पक्ष घटना लोकशाही तत्वांवर आधारित होती, पण 2018 मध्ये त्यामध्ये झालेल्या दुरुस्तीमुळे ती घटना व्हर्च्युअली अ वन पर्सन स्ट्रक्चर म्हणजे केवळ एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता केंद्रित करणारी रचना झाली आहे का? जेव्हा आपण लोकशाही मूल्य आणि संस्थांचं रक्षण करणाऱ्या घटनात्मक संस्थांबद्दल बोलतो तेव्हा राजकीय पक्ष स्वतः अंतर्गत पातळीवर लोकशाही पद्धतीने चालतात की नाही हे तपासणं गरजेचं आहे असं निरीक्षण देखील यावेळी कोर्टानं नोंदवलं. यावरच सिब्बल यांनी उत्तर दिलं की निवडणूक आयोगाला पक्ष घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवण्याचा मुळात अधिकारच नाही
आणि राजकीय पक्षामधली त्रुटी ज्या आहेत ते मतदार दुरुस्त करू शकतात, पण निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेनं घेतलेला चुकीचा निर्णय दुरुस्त करता येत नाही, असं सिब्बल यांनी याच्यावर उत्तर दिलं. यानंतर सुप्रीम कोर्टानं दुसरा कळीचा प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे विधिमंडळातली फूट मूळ पक्षात झिरपू शकते का. न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी विचारलेल्या या एका कायदेशीर प्रश्नानं ठाकरे गटाच्या गोटात काही काळ शांतता निर्माण केली होती, शांतता पसरवली होती. असं होऊ शकत नाही का की फुटीची ठिणगी किंवा सुरुवात ही केवळ विधिमंडळ पक्षामध्ये आधी पडली, म्हणजे आमदार खासदारांमध्ये झाली, आणि नंतर ती फूट हळूहळू मूळ राजकीय पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यांपर्यंत झिरपत गेली तर. विधिमंडळ पक्षातली फूट हे मूळ पक्ष संघटनेतली मोठ्या फुटीचं मुख्य केंद्र असू शकत नाही का. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता, कारण निवडणूक आयोगाने केवळ आमदारांच्या संख्येवर दिलेला निर्णय कायदेशीर ठरवण्यासाठी या लॉजिकचा वापर केला जाऊ शकतो. यावरच सिब्बल यांनी ग्राउंड रियालिटी मांडली की शिंदे आधी आमदारांच्या बळावर बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री बनले आणि नंतर त्यांनी सत्तेच्या चुंबकीय प्रभावानं प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र गोळा केले. त्यामुळे याला इव्हॉल्विंग स्प्लिट म्हणणं म्हणजेच डाकून घरात शिरून ताबा मिळवण्यासारखं आहे, असं सिब्बल यांचं म्हणणं आहे. यासोबतच तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे पक्षांतर हे घटनात्मक पाप की सन्मान चिन्ह. सुप्रीम कोर्टानं देशातल्या सद्य राजकीय परिस्थितीवर आणि आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका प्रलंबित ठेवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर तीव्र शब्दामध्ये ताशेरे ओढले. न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा दाखला देत निरीक्षण नोंदवलं की डॉक्टर आंबेडकरांच्या मते पक्षांतर हे एक घटनात्मक पाप होतं, पण आजच्या काळात पक्षांतर हे पाप उरलं नसून जणू काही सन्मान चिन्ह बनलेलं आहे. कोर्टानं तोंडी निरीक्षण नोंदवत असताना स्पष्ट केलं की विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचं नियंत्रण कायम राहतं आणि राजकीय पक्षानं घेतलेला निर्णय हा विधिमंडळ बहुमताच्या इच्छेपेक्षा नेहमी वरचढ ठरतो. मात्र त्याच वेळी लोकप्रतिनिधींना त्यांचे मत मांडण्यासाठी काही प्रमाणात कोपरखळी किंवा राजकीय मोकळीक मिळणं देखील आवश्यक आहे. विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या विलंबावर चर्चा करत असताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला, मत मांडलं. त्यांच्या मते अशा संवेदनशील राजकीय अपात्रतेच्या याचिकांचा निर्णय भविष्यात विधानसभा अध्यक्षांऐवजी एखाद्या स्वतंत्र न्यायाधिकरणाकडे सोपवला पाहिजे, जेणेकरून दिरंगाईमुळे लोकशाहीची थट्टा होणार नाही, असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं म्हणणं आलं. हे तीन प्रश्न आणि निरीक्षण याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ती म्हणजे सुप्रीम कोर्ट केवळ तांत्रिक बहुमताचा विचार करत नाही, तर या खटल्याच्या निमित्तानं देशातली लोकशाही मूल्य आणि राजकीय पक्षांच्या अंतर्गत रचनेच्या भविष्याबाबत देखील सुप्रीम कोर्ट अत्यंत गंभीर आहे. थोडक्यात काय तर या 6 दिवसांच्या युक्तिवादानंतर आता चेंडू शिंदे गटाच्या कोर्टात गेलाय, गोटात गेलाय. शिंदे गट हा चेंडू कसा परतवून लावतो त्यावरच या सुनावणीचं भवितव्य अवलंबून आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानं ठाकरे गटांच्या आशा नक्कीच जिवंत झाल्यात. सुप्रीम कोर्टानं सिब्बल यांचे युक्तिवाद ग्राह्य धरले तर आयोगाचा निकाल रद्द होऊ शकतो, पण कोर्टानं विधिमंडळ बहुमताच्या सिद्धांताला मान्यता दिली तर देशातल्या कोणत्याही पक्षाचं अस्तित्व हे आमदार खासदारांच्या खरेदी विक्रीवर अवलंबून राहू शकतं. एक नवीन राजकीय यंत्रणा त्यामुळे निर्माण होऊ शकते. हा खटला भविष्यात देशात राजकीय पक्षांची हुकुमशाही चालेल की आमदारांची खरेदी विक्री कायदेशीर ठरेल याचं भविष्य ठरवणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, सिब्बल यांच्या 6 दिवसांच्या युक्तिवादानंतर धनुष्यबाण पुन्हा खरंच ठाकरेंना मिळणार का, की शिंदे गट आपलं वर्चस्व सिद्ध करण्यात यशस्वी होईल? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषण आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच अचूक वस्तुनिष्ठ कायदेशीर विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.